आणि सह्याद्रीमध्ये जाताना आपण कुठेही म्हणजे ट्रेकवर जाताना आपण परफ्यूम यूज नाही करायला पाहिजे. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. परफ्यूम यूज केल्यामुळे ते बीज असतात ना, मधमाशी, हा हा हा. मधमाशीचे पोळे ते ऍक्टिव्ह होतात आणि खूप आपल्याला अरे त्याचा त्रास होतो. पूर्ण ग्रुपला त्रास होतो त्याचा, ओके. एखाद्याने पण परफ्यूम लावला तर. आणि रेनी सीझन मध्ये जाताना जे लीज जळू जळूचा खूप पाण्यातनं वगैरे आपण जेव्हा चालतो अरे तर तो बापरे. जळूचा खूप त्रास होतो. म्हणजे ही कलेची आवड पण तुम्हाला आहे. अशी आई लहानपणापासून? आईपासून म्हणजे ओके. माझी मम्मी होत्या त्यांना खूप कलेची आवड. त्यांचं ड्रॉइंग खूप सुंदर होतं. ओके. अक्षर खूप सुंदर होतं आणि या कलेची आवड त्यांच्यापासून मला आलेली आहे. की बायकिंग आणि तुमचं ड्रीम या दोन्ही बद्दल मला थोडं सांगा. माझं ड्रीम आहे की मला लद्दाखमध्ये बायकिंग वाव. करायची आहे. बायकिंगची पण आवड आहे मला आणि मी मध्ये-मध्ये असे ट्रिप्स करत राहते. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे US मध्ये मी गेले होते तर शिकागो जवळ मी स्काय डायव्हिंग केली. तर रॅपलिंग एक प्रकार येतो, जो आपल्याला वरतून खाली जो रोप असतो, ओह. रोपवरनं आपण खाली यायचं असतं. हा. तर ते पण मी भरपूर केलेले आहेत. त्यात कुंभेचा एक फर्स्ट केला होता. हा. कुंभे वॉटरफॉल कुंभे वॉटर. वॉटरफॉल रॅपलिंग. हम्म. तर तो वॉटरफॉल साईडला असतो आपल्या हा आणि हा. त्याच्या बाजूलाच रॅपलिंग आपल्याला करायची असते. तो खूप सुंदर अनुभव होता. सकलममध्ये सर्वांचं स्वागत. डोंगर, दऱ्या आणि निसर्गाच्या कुशीत स्वतःची ओळख निर्माण करणं हे सोपं नसतं. पण जिद्द, धैर्य आणि निसर्गप्रेम यांच्या जोरावर अनेक उंच शिखरांवर आपला ठसा उमटवणाऱ्या एका प्रेरणादायी महिला ट्रेकर, तसेच ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीमध्ये कुशल असणाऱ्या आणि फिटनेससोबत सामाजिक कार्यात आणि कला क्षेत्रातही आपली चुणूक दाखवणारं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. त्यांच्या प्रत्येक ट्रेकमध्ये साहसाबरोबरच एक वेगळी जीवन शिक्षाही दडलेली आहे. चला तर मग त्यांच्या या रोमांचक आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात. कविताताई, तुमचं सकलममध्ये अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. तर ट्रेकिंगच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात कशी झाली हे आम्हाला जरा सांगाल का? नक्कीच. ट्रेकिंगची सुरुवात मला आधीपासून आवड होती. पण लग्नानंतरच्या रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या कंप्लीट करून त्यानंतर मग मी ही सुरुवात केली. 8 ते 10 वर्ष झाले. माझी सुरुवात होती नंदादेवी बेस कॅम्प. बरं. हां, तिथून माझा फर्स्ट ट्रेक होता तो. छोटे-मोठे मी करत राहायचे आधीपासून. पण मोठा जो ट्रेक होता तो नंदादेवी बेस कॅम्प. किमया शहा, स्मिता नसलापुरे आमचा असा ग्रुप आहे. त्यांच्याबरोबर मी तो केला आणि योग्य रीतीने तो कंप्लीट झाला. म्हणजे ही सुरुवात किंवा ही आवड तुम्हाला लहानपणापासून होती? आवड होती. साहसी म्हणजे जे पण गेम्स आहेत ते सगळे आधीपासून आवडायचे. ओके. आणि ते करताना खूप उत्साही असायचे मी की हां, या गोष्टी करायला हवी आहे म्हणून. आणि ट्रेकिंग आधी लहानपणी नाही झाली. ओ. कारण तो काळ असा खूप बिझी होता म्हणण्यापेक्षा की थोडासा ऑक्युपाय कशात तरी होते. काहीतरी. त्यामुळे ते लग्नानंतर आणि मुलं मोठी झाल्यानंतर तेव्हाच ते पॉसिबल झालं. आता ट्रेकिंग म्हटलं की डोंगर, दऱ्या, निसर्गाचं सानिध्य आलं. तर या सानिध्यामध्ये राहण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली तुम्हाला? ती मनापासून आवड जी असते त्यामुळे मग ते मला एव्हरी सॅटर्डे संडे माझं डोंगरदरीतनं एखादा तरी किल्ला आपण चढायला पाहिजे ओके. हे मला नेहमी वाटत असतं आणि मी करत राहते. बरेचसे ट्रेक्स माझे 35 ट्रेक झालेत आणि अजून पुढे पण खूप काही करायची अशी लिस्ट आहे. त्यामुळे मला ते प्रेरणा मिळत जाते. लगेच एक नवीन किल्ला दिसला तर मला असं वाटतं की नाही, या सॅटर्डे संडे आपण केला निघायला पाहिजे. पाहिजे. तर आता एक महिला ट्रेकर म्हणून हा प्रवास सगळा तुम्ही सुरू करताय. तर हा सुरू करताना किंवा पहिला ट्रेक करताना तुम्हाला काय तुमच्या भावना होत्या? नाही, आपण मनाची तयारी ठेवल्यामुळे आणि कुठेही किंवा मोठा ट्रेक करायचा आपल्याला त्यावेळेस आपल्याला पूर्वतयारी, हो. कुठलंही एक्झाम असू दे, काहीही असू दे, आपण पूर्वतयारी ही करून गरजेची असते. त्यामुळे त्याप्रमाणेच आपण उतरायचं असतं आणि मेंटली फिटनेस आणि फिजिकली फिटनेस त्या गोष्टी तुमच्यामध्ये राहायला पाहिजे. ती महिला असू दे किंवा मग पुरुष असू दे, दोघांनाही सारखेच.
किंवा असं काही कधी झालं का की एखादा मोठा डोंगर आहे, तो चढताना मध्ये एक क्षण असं वाटलं की नको आता बास, इथनं परत जाऊया वगैरे, असं काही? नाही, ते टीम जे असते ना आपली आणि ते ऑर्गनायझर ते आधी आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगत असतात. ओके. आणि टीम मध्ये जो आपला एक एन्थुझियाझम असतो आपला, तो वाढतच जातो. तिथे आपण थकत नाही वगैरे कधीही. आणि काय होतं की त्यांच्यापासनं त्यांनी काही केलेले एक्सपिरियन्स आम्ही शेअर करत असतो बर. त्या दरम्यान चढताना वगैरे. आणि निसर्गाशी आपण नातं आपलं एक नातं जुळत जुळत जातं, त्यामुळे आपण उत्साही असतो. तिथे थकवा वगैरे कधीही येत नाही. येत नाही. हम्म. आणि असा कुठला ट्रेक आहे जो कायम तुमच्या स्मरणात राहील? मी सह्याद्रीतले भरपूर ट्रेक केलेत. मी आता बोलल्याप्रमाणे 35 ट्रेक, त्यातला हरिश्चंद्रगड. आपण हरिश्चंद्रगडावर गेल्यानंतर टेंट वगैरे तिथली सगळी अरेंजमेंट असते. आणि तिथून थोडासा एक अर्धा तास पुढे गेल्यावर एक कोकण कडा म्हणून आहे. तो खूपच सुंदर आणि देखणं आणि त्याचं सौंदर्य मी वर्णन करू शकत नाही असं आहे. तर ते आपण बघू शकतो आणि त्याच्या सानिध्यात आपण राहतो. तर तो एक खूप छान अनुभव होता. ट्रेकिंग करताना किंवा ट्रेकिंगच्या दरम्यान काय काळजी घ्यायला पाहिजे? ट्रेकिंगला जाताना सगळ्यात महत्वाचं असतं की फर्स्ट म्हणजे ग्रीपवाले शूज, चांगल्या ग्रीपचे शूज असायला पाहिजे. आणि आपली जी ट्रेकिंग पोल असते ती, आणि त्याच्यानंतर आपलं फिजिकल जे फिटनेस आणि त्या गोष्टी सगळ्या. ट्रेकिंग करताना आपली पॅकिंग खूप महत्वाची असते. त्यात आपल्याला जेव्हा मोठे ट्रेक आपण उत्तराखंड किंवा मग स्नो मधले आपण ट्रेक करत असतो, त्यात कुठलेही वेळी आपल्याला रेन किंवा मग कमी जास्त वेदर आपल्याला मिळत असतो वेगवेगळे. त्यात रेनकोट आलं, फिदर जॅकेट आलं, मग तुमचे थर्मल्स असू दे, आणि वॉटर बॉटल एक कंपल्सरी असते. आणि आपले जे टॅबलेट्स काही तुम्हाला, आणि प्रोटीन बार. जेणेकरून आम्ही सकाळी आम्ही काय करत होतो म्हणजे एव्हरेस्टला पण जाताना बेस कॅम्पला, की आम्ही प्रोटीन बार वगैरे आम्ही आधी सकाळी घ्यायचो. पण तिथे जाताना ब्रेकफास्ट वगैरे सगळ्या गोष्टी अरेंजमेंट सगळ्या व्यवस्थित असतात. पण आपल्याकडे जे काही गोष्टी असायला पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला काही वीक फील झालं, त्यात आपल्याकडे काहीतरी इनटेक करण्यासाठी असायला हवा. मग अशा वेळी जाताना वैद्यकीय तपासणी झालेली असती? हो, ती गरज असते. त्यावेळेस आपल्याला त्यांना सगळे टेस्ट वगैरे सांगतात आणि आपल्याला पण एक कॉन्फिडन्स असतो की आपल्याला काही नाही आणि काही त्रास होणार नाही. त्या गोष्टी मेंटली आपण फिटनेस जो असतो ते आपण करूनच जातो आणि ते टेस्ट करून जाणं योग्य आहे. आणि सह्याद्रीमध्ये जाताना आपण कुठेही म्हणजे ट्रेकवर जाताना आपण परफ्यूम यूज नाही करायला पाहिजे. ती ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. परफ्यूम यूज केल्यामुळे ते बीज असतात ना, मधमाशी, मधमाशीचे पोळे ते ऍक्टिव्ह होतात आणि खूप आपल्याला त्याचा त्रास होतो. पूर्ण ग्रुपला त्रास होतो त्याचा, एखाद्याने पण परफ्यूम लावला तर. आणि रेनी सीझन मध्ये जाताना जे जळूचा खूप पाण्यातनं वगैरे आपण जेव्हा चालतो तर तो जळूचा खूप त्रास होतो. त्यामुळे एकतर डेटॉल पायाला लावायला पाहिजे, अदरवाईज ओडोमॉस जवळ ठेवला तर आपल्याला ते अप्लाय केलं तर ते जवळ येत नाही आणि तो त्रास होत नाही. इवन शूज मधनं पण आत जातात ना ते पाण्यातनं आपण जाताना, तर तो त्रास होत नाही. त्यामुळे ते कॅरी करायला पाहिजे. ओके. आणि दुसरं म्हणजे हे सगळे ट्रेक करताना आपली तयारी काय, पूर्व तयारी काय करावी लागते? यात मी एव्हरेस्ट बेस कॅम्प पण केलेला आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पची प्रेरणा म्हणजे बचिंद्री पाल यांनी पण एव्हरेस्ट केलेला त्यांनी. पण मी म्हणले एक महिला करू शकते. त्यांनी 1984 मध्ये केलेला आहे. त्यावेळेस मी होते 10-11 वर्षाची, पण मी तो वाचला होता. त्या करू शकतात, मग आपण का नाही? मग त्यावेळेस पासून मला हे डोक्यात होतं की नाही, आपण पण करायचं. मग त्यामुळे एव्हरेस्ट तर नाही झाला, पण एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला. त्या दरम्यान आम्ही अप अँड डाऊन हिल्स आणि 10 किलोमीटर अप अँड डाऊन, कधी वॉकिंग, अशा दोन्ही गोष्टी. आणि प्राणायामचा खूप उपयोग होतो. त्यात आम्ही सुदर्शन क्रियाला प्रेफरन्स दिला होता. त्याचा आपल्याला 100% उपयोग होतो. आता तुम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प म्हणाला, सगळ्यात महत्वाचा तुमच्या आयुष्यातला ट्रेक असावा, तर
इथं एखादी अशी आठवण आहे का तुमची की जी तुम्ही, किंवा असा काही प्रसंग जो तुम्ही तिथं अनुभवला? हो, तिथे एव्हरेस्ट बेस कॅम्पवर आपल्याला नेहमीच मनात असतं, की आपल्याला जाताना काही प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज काही येणार का वगैरे. त्या गोष्टीचं आमचं सॉल्व्ह झालेलं, पण मनातल्या ज्या शंका होत्या, हां. आम्ही विनोद कुंभोज इथले जे ट्रेकर हो. आणि ऑर्गनायझर आहे त्यांनी त्यांच्यातर्फे आम्ही गेलेलो. तर तिथे आम्हाला आमच्या ग्रुपला तर नाही आलेला प्रॉब्लेम, पण आम्ही एक रेस्क्यू करताना एक बघितलेला, की एक महिलेला ऑक्सिजन लेवल कमी झालेली. कारण एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे 17,500. तर शेवटच्या टप्प्यात किंवा त्याचा एका टप्प्यात खाली गोरखशेपच्या मध्ये तिथे एका महिलेला ब्रीदिंगचा प्रॉब्लेम आलेला, ऑक्सिजन लेवल कमी झालेला. मग त्यांची रेस्क्यू टीम त्यांनी कॉल केल्या 5 मिनिटात हेलिकॉप्टर येतं आणि ते रेस्क्यू करून नेतात त्यांना. मग तो बघितल्यामुळे आम्हाला असं वाटलं, की म्हणजे आपण क्षुल्लक गोष्टी आहे या, की आपण डिफिकल्ट आहे म्हणून आपण जाऊ नये असं आपण कुणाकडनं ऐकतो वगैरे, पण तर नाही. त्या सगळ्या गोष्टी टेक्निकली ते सगळे स्ट्रॉंग असतात आणि त्या कम्प्लीट करतात जे पण ऑर्गनायझर्स आहेत ते. त्यामुळे बिंदास तुम्ही जाऊ शकता. पण मग ते अपघाताच्या वगैरे काही बातम्या तिथे येतात की ट्रेक करताना ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, ह्याचं जनरली ते इथे केदारकांथा आणि हे आम्ही जे एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेलं तिथे जास्त होत नाही. आपल्या सह्याद्रीत जास्त करून होतं. तर तिथे जे रील्स बघून येणारे जे विद्यार्थी किंवा आम्हाला ग्रुप करून येतात, आम्हाला रील्स बनवायची आहे, व्हिडिओ बनवायचे आणि सोशल मीडियावर आम्हाला व्हायरल करायचंय, ते लोक जास्त करून त्यांची पूर्वतयारी काहीही नसते. त्यामुळे ते अपघात होतात, त्यामुळे न जाणं हे उचित नाहीये. तर पूर्वतयारी किंवा आपले टेक्निकली आपली जी पण टीम आहे ती स्ट्रॉंग असायला पाहिजे. बरोबर. आपल्या बरोबरचे लोक नाही, ज्यांच्या बरोबर आपण बुक करतो ती टीम, त्यांच्या बरोबर आपण ते केल्यामुळे पण काहीही भीती नसते आणि आपली पूर्वतयारी, मानसिक तयारी, फिजिकली दोन्ही पण आपल्याला ठेवावी लागते. फक्त रील बघून जाणं आणि नंतर तिथे आपण आम्ही पण बघतो. आम्ही कळसुबाई केला होता, तर त्यात कॉलेजचा ग्रुप होता. त्यात बरेचसे असे होते, काही लोकांनी तो पूर्ण केला आणि बरेचसे चढताना पण त्यांना डिफिकल्टी होती आणि येताना पण. म्हणजे जे ऑर्गनायझर्स असतात त्यांना तो एवढा मोठा प्रॉब्लेम होतो, की त्यांना लिटरली ओढून आणणं किंवा मग हात पकडून त्यांना खाली उतरवणं वगैरे या गोष्टी करावे लागतात. त्यामुळे अशा लोकांनी जाऊ नये. आता इतके ट्रेक तुमचे झालेले आहेत, इतके अनुभव तुम्हाला आलेले आहेत, तर या सगळ्यामधून काय धडा मिळाला या ट्रेकिंग मधून तुम्हाला? ट्रेकिंग मधून हर एक ट्रेक वेगळे वेगळे अनुभव, सगळ्या ठिकाणचा निसर्ग वेगळा, आणि जेव्हा आपण समिट वर पोहोचतो तर तो एक वेगळा आनंद असतो, की आपण अचीव्ह केला, कम्प्लीट झालाय आपला. तर तो आपले स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आपल्याला असतंय. तर त्यातनं धडे हेच, की आपण पूर्ण टेक्निकली स्ट्रॉंग टीम बरोबर जाणं आणि पूर्वतयारी. ओके. आणि शिवाय आपला मेंटली फिटनेस तर तो 100% मेंटली फिजिकली दोन्ही पण. ओके. आता आपण हे ट्रेकिंग वरती बरंच बोललो, पण याशिवाय देखील ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा आपण खूप पुढे आहात. हो. तर त्याबद्दल काही सांगाल का? त्यात रॅपलिंग एक प्रकार येतो, जो आपल्याला वरतून खाली जो रोप असतो, रोपवरनं आपण खाली यायचं असतं. तर ते पण मी भरपूर केलेले आहेत. त्यात कुंभेचा एक फर्स्ट केला होता, कुंभे वॉटरफॉल रॅपलिंग. तर तो वॉटरफॉल साईडला असतो आपल्या आणि त्याच्या बाजूलाच रॅपलिंग आपल्याला करायची असते. तो खूप सुंदर अनुभव होता. तर त्यात भीती वगैरे वाटत नाही, कारण आवड आहे त्यामुळे. तर त्यातले रॅपलिंगचा प्रकार आहे. क्लिफ जम्प, तो देवकुंड जवळ मी केला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे US मध्ये मी गेले होते, तर शिकागो जवळ मी स्काय डायव्हिंग केली. अरे वा. स्काय डायव्हिंगचा म्हणजे मला खूप आधीपासून स्वप्न होते.
त्यामुळे माझी कन्याला माहिती होतं की मम्मीला यावेळेस बर्थडे गिफ्ट काय द्यायचंय, तर अरे तिने वा ते स्काय डायव्हिंगची बुकिंग केलेली आणि ते मी कम्प्लीट केलं मग तो तुम्ही पहिल्यांदाच केला होता तिथं? फर्स्ट टाइम. कारण इंडियामध्ये नाहीये, हा, हा, तर हा. तो बाहेर गेल्यावर आपल्याला करायला मिळतो. कसं वाटलं म्हणजे त्यावेळी तुम्हाला तो अनुभव तर ट्रेमेंडस. बापरे. कारण तो असं खाली जेव्हा आपण येतो हम्म, हम्म, त्यावेळेस जो अनुभव असतो किंवा ते नेचर जो दिसतो आणि हा, आपले हा. स्वप्न पूर्ण होताना आपण बघत असतो, तर तो वेगळा अनुभव असतो. कारण कसं आहे जायंट व्हील मधून सुद्धा खाली येताना पोटात गोळा येतो, तुम्ही तर स्काय डायव्हिंग ते असं ते माझं बकेट लिस्ट होती त्यामुळे. ओके. त्यानंतर आता ह्या ऍडव्हेंचर्स ऍक्टिव्हिटीज असतील किंवा ट्रेकिंग असेल, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही समाजकार्यातही तितक्याच सक्रिय असता. तर हे सगळं करताना म्हणजे आता निर्भया अभियान पण तुम्ही राबवलेलं आहे. हो तर ह्याचं थोडंफार आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर. हो. विश्वास नांगरे पाटील सरांनी जे निर्भया टीम इथे जी स्थापन केली होती, त्यात आमचा पुढाकार असा होता की आम्ही सगळ्या लेडीजना एकत्र करून काउन्सिलिंग आम्ही करत होतो. करत. ज्या आपण पोलीस स्टेशनमध्ये इव्ह हम्म. टीझिंग हरॅशमेंट मुलींची, त्यांना बाहेर पडू न देणे, म्हणजे घरातनं मग टीझिंग होत आहे म्हणल्यावर पेरेंट्स बाहेर पडू देत नव्हते, मग त्यांचं शिक्षण बंद करणं. त्यात आमचा काउन्सिलिंगचा खूप मोठा रोल होता आणि आम्ही जे पोलीस स्टेशनमध्ये केसेस आल्यानंतर आम्हाला डेट कळवायचे आणि त्यावेळेस आम्ही ते मॅनेज करत होतो. तर बराच फायदा झाला आणि मुलींना पण त्यातनं स्ट्रॉंग करण्यासाठी आमची टीम उपयुक्त पडली टीमचा. आणि याचा फायदाही त्या मुलींना झाला असेल. हो नक्कीच. कारण तिथे गेल्यानंतर जे आम्ही काउन्सिलिंग करत होतो, मुलींना समजावून सांगणं आणि हा. जे केसेस आले त्यांना पण, म्हणजे दोघांना पण. त्यात काय असतं की डायरेक्ट तुम्ही ऍक्शन घेत नाही, पण त्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंगद्वारे त्यांना समजावून सांगणं, या गोष्टी आम्ही. तर ते आम्ही वी केअर एक संस्था आहे त्याच्याशी जुळून आम्ही ते काम केलेलं. ओके. आताही सुरू आहे ते काम? नाही, ते सुरू नाहीये आता. पण बाकी आमची बाहेर आम्ही ग्रुप वाईज वगैरे आम्ही करत राहतो काउन्सिलिंग. जिथे गरज पडली तिथे आम्ही माहिती मिळाली तर आम्ही पोहोचतो. ओके. आणि हे लोटस फाउंडेशन ही संकल्पना नेमकी काय आहे? लोटस फाउंडेशन म्हणजे किमया शहा, जे लोटस फाउंडेशनचे जे सर आहेत, शहा सर, डॉक्टर शहा सर, ओके. त्यांच्या मिसेस किमया शहा, त्यांच्याबरोबर मी जॉईन आहे. त्यांचे कार्यक्रम असतात स्पंदन म्हणून. बर. हा, मग ते जे स्पेशल चाइल्ड आहेत त्यांना ते ट्रीटमेंट देतात. त्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे त्यांना थोडं लक्षात आलं की या मुलांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं. तर त्यांचं एंटरटेनमेंट प्रोग्राम किंवा ऍक्टिव्हिटीज वेगळ्या जेणेकरून त्यांना काहीतरी त्यातनं शिकता यावं आणि ते ऍक्टिव्ह राहावे मेंटली वगैरे. तर ते प्रोग्राम मी त्यांच्यासाठी घेत राहते. स्पंदन म्हणून त्याचं नाव आहे. म्हणजे तुम्ही ते काही आर्ट्स आहेत ते त्यांना बनवून किंवा त्याचे वर्कशॉप्स घेता? वर्कशॉप्स, गेम्स, योगा, त्यांना जे फिजिकली पाहिजे. कधी कधी त्यांचे पण आम्ही घेतो रिक्वायरमेंट की काय हवंय तुम्हाला यावेळेस, काय शिकायचं आहे. मग ते फेस्टिवल्स आले तर त्याप्रमाणे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज, मग त्यांना त्यातनं नवीन नवीन शिकता येतंय. आणि त्यांना कधी कधी असं काउन्सिलिंगसाठी पण गरज पडली तर तसे लोक अपॉइंट करणं, तर त्याप्रमाणे आम्ही तो कार्यक्रम असा एक पॅटर्न त्यांचं हे तयार केलेला आहे. ओके ओके. आता हा सगळा झाला सामाजिक कार्यातला भाग तुमचा. याशिवाय तुम्ही स्वतःसाठी म्हणजे मनासाठी तुम्ही कलेचीही जपणूक केलेली आहे. तर त्या कलांबद्दल म्हणजे पेंटिंग असेल, आय थिंक तुम्ही सिंगिंग सुद्धा करताय, तर याबद्दल थोडं आम्हाला सांगा. एक जिथे मला असं वाटतंय ना की मुलांना गरज आहे शिकवायची आणि या मुलांना लहानपणी शिकायला पाहिजे ते आर्ट, आणि तो आर्ट नवीन नवीन शिकताना त्यांचे जे ऍक्टिव्हेशन जे होतं त्यात मला असं वाटतं की मुलांना आपण एक ग्रुप करावा आणि शिकवावं. त्यामुळे माझं एक वर्कशॉप आहे लुगडीओळ मसाई हॉस्पिटल जवळ. त्यात मग मी त्यांना शिकवत राहते काही ना काही, त्यांना त्यांच्या आवडीनिवडी बघून असं शिकवणं तिथे माझं चालू असतं. त्यात बरेचसे म्हणजे पुठ्ठ्यापासून रांगोळी तयार करणे, फ्लावर्स तयार करणे, पेपर फ्लावर तयार करणे, फ्लावर्सचे खूप काही असे वेगळे वेगळे शेप्स मध्ये तुम्ही त्याचे हे शो पीसेस तयार करू शकता.
तर त्यात बरेच काही म्हणजे ड्राय फ्लावर तयार करणे, म्हणजे ते आपण कमी म्हणजे ते यूज होत नाही तिथे आपण तो कसा यूज त्याचा करायचा ते हो. ते मुलांना दाखवून त्यांच्याकडनं ते तयार करून तयार घेणं. करून. मग गणपती फेस्टिवल आले तर त्यात गणपती तयार करायला, त्याला पेंटिंग करणं, हा, मग त्याचं ते आसन तयार करणं, मग त्याच्यानंतर त्याचं मागचं डेकोरेशन कसं तयार करायचं, त्या गोष्टी मी त्यांच्याकडनं करून घेते. नाही जमलं तर मग मी शिकवते त्यांना असे छोटे मोठे क्लासेस, किंवा मग मुलांना तयार करण्याची इच्छा असते त्यामुळे त्यांना मी जिथे ग्रुप दिसला त्यांना मी बोलवते असं. ओके. म्हणजे ही कलेची आवड पण तुम्हाला आहे. अशी लहानपणापासून? आईपासून म्हणजे ओके. माझी मम्मी होत्या त्यांना खूप कलेची आवड. त्यांचं ड्रॉइंग खूप सुंदर होतं, ओके. अक्षर खूप सुंदर होतं आणि या कलेची आवड त्यांच्यापासून मला आलेली आहे. बरोबर. आणि सिंगिंग बद्दल? सिंगिंग बद्दल मला आधीपासून म्हणजे मी लग्ना अगोदर हार्मोनियमचा क्लास केलेला, पण त्याच्यानंतर लग्न ठरलं आणि घरच्या झालं. रिस्पॉन्सिबिलिटीज आणि या सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या त्यामुळे ते माझं ते कंप्लीट झालं नाही. हो. पण आता मी सिंगिंगकडे वळलेली आहे. मग तुमची हरकत नसेल तर एक 2 ओळी आम्हाला ऐकवा, तुमचं आवडतं कुठलंही गीत. आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. नक्की. गीत म्हणण्यापेक्षा मग मी एक सरस्वती मंत्र. चालेल. हां, कारण जुन्या गाणी म्हणजे भरपूर आहेत. हो. तर म्हणून दाखवते तुम्हाला एक. या कुंदेन ऋतुषारे हारे धवला, या शुभ्र वस्त्रान्वृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभु दिवी, देवै सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्यापा. वा, सुंदर. ही सरस्वती तुमच्यावरती Yes. खूप मेहरबान आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, आणि आईंना पण माझ्या खूप आवड होती गाण्याची. त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही अशी कला आलेली आहे. आवड. आणि हे इतकं सगळं सांभाळून तुम्ही सुनील सरांच्या कामातही थोडीफार मदत करता असं हो, ऐकलेलं होतं मी. नक्की. कारण ती आपली जबाबदारी हो. असते. फर्स्ट प्रायोरिटी तिथे द्यायला 100%. पाहिजे. नंतर आपल्या आवडी-निवडी आवडी. आणि त्यातनं आपण कसं करायचं ते हो. आपल्यालाच मॅनेज करावं लागतं. खरं. तर त्यात साहेबांना जेव्हा KMT चेअरमन किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन होते त्यावेळेस वॉर्ड सांभाळण्याची जी जबाबदारी असते तर मी ती पूर्ण करत होते. कारण वॉर्डमध्ये लक्ष देणं किंवा वॉर्डमधले लोक आले त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणं, साहेबांपर्यंत पोहोचवणं, Yes. त्या गोष्टी मी करत होते. पण तरी सुद्धा हे इतकं सगळं आपले छंद, पुन्हा आपली आवड, हे सगळं जोपासून पुन्हा घरातलं करून म्हणजे कसा तुम्ही वेळ काढत होता? हे सगळं मॅनेज कसं करत होता? जिथे आपल्याला आवड असते तिथे आपल्याला सवड. सवड निघतेच, काढावी लागत नाही. त्यामुळे ते बरोबर मॅनेज होतं. आणि बरेच वर्ष थोडंसे मी मुलांच्यासाठी वेळ आणि घरात साहेबांच्या जेव्हा साहेब बाहेर असायचे त्यावेळेस घरातलं आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करणं, हो. ते मी तो काळ माझा मला वाटतं 10-15 वर्ष गेला. त्याच्यानंतर मग मी बाहेर पडले आणि आता मला मुलं पण सांगतात की नाही मम्मी जे Active. आवड आहे तुमची ती करत राहावा, सगळ्यासाठी तुम्ही ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. राहायला पाहिजे. आता कसं आहे, महिलांना सुद्धा बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना इच्छा असते ट्रेकिंग करावी, पण तसं अधिकृत म्हणा किंवा शास्त्रशुद्ध असं त्यांना काही काय म्हणतात माहिती मिळत नाही. तर अशा ट्रेकिंगमध्ये येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी आज तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? त्यात आपल्याला आपलं फिजिकल जे आपल्याला म्हणजे रोजचा म्हणजे मी 16 वर्षाची होते तेव्हापासून मी योगा करते. त्यात तुमचं फिटनेस जरुरी आहे.
अचानक ठरवलं आणि निघून जाणं, आपण ट्रेकिंगला निघायला पाहिजे, त्या असं. गोष्टी नाही. पण योगा त्यामुळे आपले स्टॅमिना बिल्ड होतो. हम्म. त्यामुळे तुमचं जे फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ते तुमचे रेग्युलर असायला पाहिजे. वॉकिंग असायलाच म्हणा, योगा म्हणा, कुठलीही एक ऍक्टिव्हिटी, हा. गेम्स, बरं. काही असे ग्राउंडवर आपण काहीतरी, बॅडमिंटन, माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू असतात. सुरू असतं. त्यामुळे महिलांना हेच आहे की आपल्यासाठी वेळ द्या, फिटनेस ठेवा आणि नो टॅबलेट हे एक आपण Yes. ठेवायला पाहिजे. कारण ह्या गोष्टी ट्रेकिंग पासून आपल्याला या गोष्टी मिळत जातात, मिळत की जातात. आपल्याला इंडुरन्स आपला वाढतो, मेंटल फिटनेस छान असतो छान होतो. आणि आपल्याला जेव्हा आपण निसर्गाशी आपण निगडीत होतो तर त्यातले जे आपल्याला बेनिफिट्स मिळत असतात, हॅपी हार्मोन्स क्रिएट होत Create असतात. होत असतात. तर बरोबर. त्याचा निश्चितच आपल्याला, महिलांना पण जास्त मी म्हणेल की ज्या, मला वाटतं की 45 नंतर मेनोपॉज हे ते काही सगळं गोष्टी सुरू. किंवा घरात मुलं एंगेज झाले नाही, आपण एकटे पडलो वगैरे, हा एकटेपणा दूर करण्यासाठी तुम्ही ट्रेकिंगला निघायला पाहिजे आणि त्यातनं तुम्हाला 100% त्याचे बेनिफिट्स आहेत. निसर्गाशी तुम्ही जुळतात आणि बाहेर जाताना बरेचसे फ्रेंड्स भेटतात आपल्याला, त्यांच्याशी आपल्याला कम्युनिकेशन कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा वेगळ्या वेगळ्या नेचरशी आणि वेगळ्या वेगळ्या राष्ट्रातले, इवन बाहेरचे पण कंट्रीजचे लोक भेटतात, तर त्यांच्याशी आपला कन्व्हर्सेशन होतो. तर त्यातले अनुभव मिळतात आपल्याला खूप, तो आपल्याला बेनिफिट होतो. महिलांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात कोणती गोष्ट महत्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला जे आवडतं ते करण्यासाठी जिद्द, की माझा वेळ गेला किंवा आता मी करू शकत नाही, या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि जिद्द आणि घरातला सपोर्ट, घरातला सपोर्ट मिळवण्यासाठी पण जिद्द. आणि ते आपण थोड्या या एजमध्ये तर आपल्याला, म्हणजे 40s 50s नंतर तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात, कारण मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कमी होतात आणि सगळ्यांनाच माहिती असतं की आता जे राहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करणार आहे. हिला आवड होती तर आता करू दे ना. माझ्या बाबतीत तरी ते घडलंय की हिला जे जे तिला आवडतंय आता करू द्यायला पाहिजे आणि त्यात तिला आनंद मिळतो. त्यात माझं म्हणजे मेंटली पण फिटनेस वाढला आहे. खूप काही अवेअरनेस त्यात आपल्याला, जे निसर्गात आपण जातो तर, आणि डोंगर दऱ्या चढताना आपल्याला श्वसनाचा आणि लंग्स कॅपॅसिटी पण वाढते ना, त्यामुळे हेल्थवर पण आपल्याला खूप छान बेनिफिट त्याचा मिळत जातो. ओके. मला असं वाटतं की तुमच्या या चिरतारुण्याचं रहस्य तेच असावं कदाचित. हो, जेव्हा पण मी जाते ना, मी ट्रेकला गेले की मी फ्रेश होऊन येते आणि घरात पण रिफ्रेशिंग फील करते सगळं. बरोबर. आज या टप्प्यावरून मागं वळून बघताना तुम्हाला काय वाटतं? मी मागे पण बघताना माझे खूप छान ट्रेक झाले, खूप छान मैत्रिणी मिळाला, खूप मोठा ग्रुप आहे आणि त्या मैत्रिणींकडनं मला शिकायला मिळतं आणि ज्यावेळेस मला गरज असते त्यावेळेस त्या मला भेटतात आणि आम्ही एकमेकींना वेळ देतो आणि बेनिफिट असे झाले की हेल्थवर, तर त्याच फिटनेस लेवल खूप वाढली आणि जे आपल्याला या वयात गरज असते मेनोपॉज मध्ये, की आपण कुठेतरी एंगेज व्हायला पाहिजे, त्यात मला बेनिफिट मिळाला. तर आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. पण एक मुद्दा राहिलाय मगाशी विचारायचा तुम्हाला, की बायकिंग आणि तुमचं ड्रीम या दोन्ही बद्दल मला थोडं सांगा. माझं ड्रीम आहे की मला लद्दाख मध्ये बायकिंग करायची आहे. बायकिंगची पण आवड आहे मला आणि मी मध्ये मध्ये असे ट्रिप्स करत राहते की छोट्या मोठ्या 100 किलोमीटर वगैरे असे. मी, माझ्याकडे बुलेट आहे, मग मी बाईक करून येते, फ्रेंड्सना घेऊन वगैरे आम्ही जाऊन येतो. त्यात ड्रीम माझा हे एक आहे. आणि आता सेकंड ड्रीम माझा हे आहे की किलिमंजारो एक ट्रेक आहे आफ्रिकामध्ये. किलिमंजारो, तो ट्रेक मला नेक्स्ट माझे ड्रीम आहे, बकेट लिस्ट मध्ये आहे. तशी तर खूप मोठी बकेट लिस्ट आहे, तर 1 बाय 1 आमचं जे कम्प्लीट करणं चालू आहे, पण आता नेक्स्ट किलिमंजारो. आता तुमच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना काही संदेश किंवा काही थोडंसं मनोगत व्यक्त करायचं झालं तर काय सांगाल तुम्ही? नक्कीच. महिलांनी म्हणजे आता माझा एज मध्ये मी सांगेल की नाही, म्हणजे त्यावेळेस तुम्ही घरात
बसू नये. म्हणजे जे आपले मेनोपॉज आणि त्या ज्या प्रॉब्लेम मधनं आपण जात असतो, एकटेपणा वगैरे, त्यात तुम्ही बाहेर पडा आणि नक्कीच ट्रेकिंगला बाहेर पडा. कारण ट्रेकिंग मधले जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मी आता सांगितल्याप्रमाणे ते तुम्हाला पण मिळतीलच. आणि बाहेर पडल्यामुळे निसर्गात जे आपण जेव्हा जातो, त्यात आपला जो हार्मोन हॅपी हार्मोन जो क्रिएट होत असतो आणि त्यात आपल्याला जे बेनिफिट आपल्यासाठी मिळत असतात आणि फ्रेंड्स मिळत मिळत असतात आपल्याला, त्यात आपले जे कन्व्हर्सेशन होतात त्यांच्याबरोबर, जे त्यातनं जो संवाद साधत जातो आणि जे आपण अचीव्ह करतो, आपले राहिलेले स्वप्न पूर्ण करतो, त्याचा एक वेगळा आनंद मिळतो. पण एक मी असं सांगेल की पूर्व तयारी केल्याशिवाय जाऊ नये कुठेही. इव्हन ते सह्याद्रीमधले असू दे किंवा मग उत्तराखंड, हिमालय वगैरे जे पण असतील ते. पूर्णपणे तुम्ही तयारी करून त्यात उतरायला पाहिजे. सह्याद्रीमधले पण बरेचसे आपण ॲक्सिडेंट्स जे ऐकतो ना, ऐकतो. हो. ते सेम असे होतात की ते कॉलेजियन्स जे येतात त्यांनी ते ठरवतात आणि म्हणजे एक दिवस अगोदर ठरवतात. हो. त्यांना तो एक्सपिरियन्स काहीही नसतो आणि ते कंप्लीट करण्यासाठी रील्स वगैरे त्याच्यासाठी येतात. तर ते करू नये. आणि टेक्निकली जो असतो, जसं मी रॅपलिंग, क्लिफ जम्प आणि वॉटर रॅपलिंग जे सांगितले, क्लाइम्बिंग, त्या सगळ्या गोष्टी आपण ठरवून म्हणजे की आपण टेक्निकली स्ट्रॉंग जे असणारी टीम आहे, ऑर्गनायझर्स त्यांच्याबरोबरच आपण बुकिंग करणं योग्य आहेत की नाही आहे ते सर्च करूनच त्यांच्याबरोबर आपण जायला पाहिजे. आणि आपली स्टॅमिना, मेंटल फिटनेस आणि आपला फिजिकल फिटनेस तो खूप जरुरी आहे. एक अगदी शेवटचा प्रश्न आहे की आता हे सगळं आपली मुलाखत वगैरे बघितल्यानंतर काही महिला तयार होतील ट्रेकिंगसाठी, तर या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी काही ग्रुप किंवा तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का? नक्कीच. जेव्हा मी पण सोशल मीडियावर जेव्हा माझे पोस्ट टाकत असते, त्यावेळेस मला बरेचसे असे रिप्लाय येतात किंवा मग माझा ज्यांना पण नंबर माहिती आहे त्यांचे कॉल येतात की कविता तू नेक्स्ट टाइम जाणार तेव्हा आम्हाला सांग आणि कशाप्रकारे तू इथून गेली वगैरे. तर मी ती गाईडलाईन म्हणजे नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि ज्यांची इच्छा आहे आणि इच्छा नसून पण माझ्याबरोबर तुम्ही निघावं ही माझी इच्छा आहे. तर फिटनेस आपण त्यांचं म्हणजे लक्षात घेऊन त्यांना आपण सजेस्ट करायला पाहिजे. तर नक्कीच आपण एखादी टीम, एक ग्रुप करून असं आपण इथून जाऊया आणि माझा नंबर आणि नक्कीच मला कॉल करा. पूर्ण आपण गाईड करू शकते मी तुम्हाला. आज वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्या महिलांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार. थँक्यू सो मच. सकलमच्या टीमचं खूप खूप आभार.